आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड बॉय सारख्या गोळ्या घ्यायच्या. आता ही गोळी पण घेऊ. ही गोळी संध्याकाळी. हॅलो. रेडी आहेस ना ग तू? मी येतेय. आज त्या यशोधराचं त्या घरातील शेवटचा दिवस असणार आहे. आज त्या घरातील सगळ्यांना मी तिचं सगळं सत्य सांगणार आहे. मग जाईल ती लॉकअप मध्ये आणि तिथे सडून मरेल. आज तिचा खेळ खतम. आओ पण आपल्याला. अरे अगं अगं चुकून पडला. या. अरे वा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू तयार पण झाला. गुड. हे बघ तुझे बाबा तुला आज डॉक्टरकडे घेऊन जाणार आहेत. ओके. पण तुम्ही दोघी. पण तुमच्या बरोबर पण जायचंय मला डॉक्टरांकडे. तुम्ही पण दोघी चला ना. काय रे बाबा श्रेयस, तुला माझ्या बरोबर यायला आवडत नाही का? आवडतं ना, पण या दोघी पण आल्या तर मजा येईल ना. हे बघ श्रेयस, आपण आधी जाऊ हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्या बाजूला तुझं नेहमीच रेस्टॉरंट, तिथे आपण काय खाणार आहोत? तुझी आवडती डिश कुठली? थाय करी राईस. यस. चल ना, या दोघींची काही गरज नाही, आपण मस्त एन्जॉय करू. चल ये. बाय. अरे चला चला बाय. सांभाळ. अरे थांब थांब. श्रेयस, छान आहे गोदडी. यू नो व्हॉट, आय एम रिअली ग्रेटफुल. तू श्रेयससाठी म्हणून अख्खा दिवस स्वतःच्या हाताने शिवून ही गोदडी घेऊन आलीस. तू त्याच्या वेलबिंगचा इतका विचार करतेस, त्याची इतकी काळजी घेतेस, आणि आम्ही मात्र काल विनाकारण सगळ्यांसमोर चिडलो. सॉरी. तू श्रेयससाठी जे काही करतेस मनापासून आभार. आणि गोदडी खरंच छान आहे. या काल तर लई चिडल्या होत्या, पण आज लगेच आपल्याला समजून घेतलं त्यांचं श्रेयसवरती, या घरावरती केवढं प्रेम आहे. आज यांच्या बाबतीत जे काही घडणार आहे ते बराबर आहे की चुकीचं? आई, तू घरातल्या सगळ्यांना बाहेर पाठवलेस का बरं? कारण सत्य समोर येणार आहे. इट्स गोइंग टू बी डू अँड डाय सिच्युएशन. आणि त्यावेळी या घरातला आम्हाला कोणीही नकोय इथे. डू यू अंडरस्टँड? तू काय करतेस इथे? एक्सक्यूज मी, हे काय सगळं? तू पोलीस आणि पत्रकार घेऊन आलीस का? आज सत्य बाहेर येणारच. खूप खेळ खेळलीस तू यशोधरा, माझ्याशी, तुझ्या सुनेशी, आराध्याशी. पण आज हा खेळ संपणार. हा खेळ मीच संपवणार. ऑफिसर, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते सगळं ऐकल्यावर तुम्हाला यांना अटक करावीच लागेल.
तू काय बोलतेस? तुला भान आहे का त्याचा? यु नो व्हॉट मोनिशा, हे जे काय करतेस ना तू पब्लिकली, डेफेमेशनची केस करू शकतो आम्ही. तुला अटक होऊ शकते. डू यू अंडरस्टँड? अटक तर तुला होणार यशोधरा सरनाईक. आज मी तुझ्या घरामध्ये आले कारण चोराला त्याच्या घरात घुसूनच पकडावं लागतं आणि आज मी तेच करणार आहे. सो फ्रेंड्स, या यशोधरा सरनाईक, ज्यांना तुम्ही आघाडीच्या प्रतिष्ठित बिझनेस वुमन म्हणून ओळखता, ज्यांनी स्वतःच्या स्वबळावर सगळं उभं केलंय, पैसा, प्रतिष्ठा, पुरस्कार मिळवलाय, पण या यशोधरा सरनाईक सक्सेसफुल बिझनेस वुमन नसून गुन्हेगार आहे, गुन्हेगार. कायदा, सुव्यवस्था स्वतःच्या खिशात असल्यासारखं हिला वाटतं आणि हा कायदा धाब्यावर बसून खुशाल गुन्हे करते, ते पण अगदी सफाईदारपणे. पण सत्य कधी लपून राहत नसतं. एक ना एक दिवस ते सगळ्यांसमोर येतच. आणि आज तू केलेल्या सगळ्या वाईट कृत्यांचा मी पाढा वाचणार आहे सगळ्यांसमोर. श्वास रोखून धरा, कारण आजपर्यंत ज्या चेहऱ्यावर तुम्ही अभिमान, अहंकार, तोरा आणि जग जिंकल्याचा भाव बघत होतात ना, आज त्याच चेहऱ्यावर हार आणि लाज दिसणार आहे. एक्सक्यूज मी, तुम्ही आत येऊ शकता. सो हा आहे मिस्टर गजा, यशोधराच्या काळ्या कृत्याचा साक्षीदार. आतापर्यंत लपून ठेवलेले सगळे पत्ते हा ओपन करणार. बोल गजा. गजा बोल. तूच सांग या सगळ्यांना या तुझ्या मॅडमचे काळे कारनामे. गजा बोल. अरे तू घाबरू नकोस.